शक्यता आहे. तुम्ही स्वतः स्वतः इच्छा व्यक्त केली होती. नाव चर्चेत असल्याचं कळतंय. काय तुमच्या वरिष्ठांशी काही बोलणं झालंय का? महाराष्ट्राच्या सरकारनं 2.5 वर्ष चांगलं काम केलं, राज्याचा विकास केला, शेतकऱ्यासाठी काम केलं आणि मी मतदान केल्यानंतर 200 पेक्षा जास्त जागा महायुतीच्या निवडून येतील अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोणी गावामध्ये दिल्या होत्या. राज्यामध्ये 70 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या महायुतीच्या विक्रमी जागा निवडून आल्या, रेकॉर्ड ब्रेक जागा निवडून आल्या. देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले. मी प्रत्यक्ष त्यांना भेटलो, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेसाठी आपण काम करावं अशा प्रकारच्या इच्छा अपेक्षा व्यक्त केल्या. आणि राज्याच्या मंत्रिमंडळात मी देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर काम केलेलं आहे. राज्यातल्या 18,000 गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या वॉटरग्रीडच्या योजना केल्या. परतूर मतदारसंघात 300 गावाची वॉटरग्रीड आपण बनवली, इस्रायलचं तंत्रज्ञान वापरलं आणि आज 200 गावामध्ये फिल्टरचं पाणी चालू आहे. लोक 3 वर्षापासून फिल्टरचं पाणी पितात. राज्यातल्या गोर गरीब लोकांच्या घरामध्ये स्वच्छतागृह नव्हती. 1 कोटी महिला, 1 कोटी पुरुष आणि 1 कोटी विद्यार्थी रस्त्यावर संडासला बसत होते. 3 कोटी लोक रस्त्यावर संडासला बसत होते. मी या खात्याचा मंत्री झाल्यानंतर 1 कोटी लोकांच्या घरामध्ये स्वच्छतागृह बांधून दिले. स्वच्छता विभागामध्ये महाराष्ट्र हा देशात पहिल्या क्रमांकावर आला आणि माझं दोन्ही डिपार्टमेंट टॉप 10 मध्ये आले. पहिल्या 10 मंत्र्यांच्या यादीमध्ये माझं काम होतं. मी 8 वेळा विधानसभेची निवडणूक लढलो. 5 वेळा मला जनतेनं निवडून दिलेलं आहे. 40 वर्ष पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे. मी फक्त पक्ष नेतृत्वाकडे अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. मला मंत्रिपद मिळावं ते जनतेच्या सेवेसाठी. मुंबईमध्ये तळ ठोकून आहे, मात्र तुम्ही मतदारसंघातच फिरताय. तुम्ही कशी काही लॉबिंग वगैरे काही लावली? हा, हे खरं आहे की अनेक लोक मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत, लॉबिंग करत आहेत. मागच्या वेळालाही मी मंत्रिपद मागण्यासाठी लॉबिंग केलं नाही, फोन केला नाही, शिष्टमंडळ पाठवलं नाही आणि 40 वर्षात एकदाही कुठली मागणी पक्षाकडे केली नाही. मी सेलगाव नावाच्या गावामध्ये होतो मागच्या वेळाला परतूर तालुक्यातल्या. त्यावेळेला मला देवेंद्रजीचा निरोप आला आणि त्यांनी सांगितलं की उद्या तुम्हाला कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घ्यायची, तुम्ही रात्री मुंबईत पोहोचा. हे खरं आहे की लोक लॉबिंग करतात, पण लॉबिंग करून सगळ्या गोष्टी मिळतील असं या पक्षामध्ये कधी होत नाही. मला विश्वास आहे की मला संधी मिळेल आणि संधी मिळाला तर मी त्याचं सोनं करेल. तसा काही निरोप आता येऊ शकतो का अचानक? कारण तुमचं नाव जवळपास आता फायनल झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. मी सुद्धा टीव्हीवरती बघतोय, मीडियामध्ये बातम्या आहेत, पण नक्की कोण मंत्री होईल आता देव आणि देवेंद्र यांनाच याची कल्पना असेल. मला या घडीला आता कुठलाही निरोप नाहीये. मला संधी मिळाली तर मात्र मी सोनं करेन.